हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. आज मी मुलांसाठी हिरव्या मुगाचे आप्पे बनवत आहे. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ, 1 वाटी चना डाळ, 1 वाटी हिरवे मूग हे भिजू घातलेले होते 1-2 तासासाठी. हे मिश्रण आपल्याला हे सगळ्या डाळी आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. मिरची, लसूण, ओवा, जिरे हे सगळं टाकून हे आप्पे तुम्ही नक्की ट्राय करा. मुलांसाठी हेल्दी असतात. मुलांचं पोट भरणं तर सोपं आहे, पण त्यात पोटामध्ये काहीतरी हेल्दी जाणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी प्रत्येक आईने अशा हेल्दी रेसिपीज ट्राय करणं अगदी महत्त्वाचं आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलं बाहेरचे वेफर्स वगैरे जास्त खातात. त्यामुळे हे अशा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मुलांसाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन तुम्हाला रेसिपी बघायला मिळतील. हे सगळं मिश्रण आपलं रेडी आहे. एका पातेल्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकलेली आहे, तेल टाकलेलं आहे, थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे. हे सगळं मिश्रणामध्ये मिक्स करूया. तेल आपण हलवून घेऊया. हे बघू शकता तुम्ही. थोडं जास्त क्वांटिटीमध्ये करत होते मी सगळ्यांसाठी. थोडं चवीपुरतं मीठ टाकलं आहे याच्यामध्ये आपण. परत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. हे बघा, आप्याचे खूप सारे प्रकार असतात. हिरव्या मुगाचे आप्पे आहेत हे आपले आजचे. दुसरे आप्पे मी नंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. आप्पे पातळ ठेवायचे आपल्याला. गॅसवर गरम झाले की त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचे. एका छोट्या पळीने हे मिश्रण आपल्याला हे आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडंसं फ्राय झाले की आपल्याला चमच्याने हे असे परत उलटे करून घ्यायचे आहेत. हे आप्पे तुम्ही बघू शकता. खूप सोपे आहेत आणि लगेच होतात हे आप्पे. जास्त क्वांटिटीमध्ये करू शकता तुम्ही, कमी करू शकता. इन्स्टंट होतात हे. घरचे पण आवडीने खातील तुमच्या. नक्की ट्राय करा. हे पहा, अगदी चटणीही नसेल तरीही मुलं आवडीने खातात. हे पहा, आपले आप्पे रेडी झालेले आहेत. थोडंसं तेल तुम्ही टाकू शकता अजून क्रिस्पी होण्यासाठी. आणि तेल जरी नाही टाकलं तरी पण हे होतात छान. डायटिंगवाले